आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संघ परिवाराची महत्त्वाची बैठक पार पडली। संघाच्या या बैठकीमध्ये पुन्हा एकदा अजितदादांवर मंथन झालंय। पाहुयात संघाच्या बैठकीत नेमकं काय घडलं त्याबद्दलचा एक रिपोर्ट। दादांची सोबत राजकीय अपरिहार्यता। संघाच्या बैठकीत पुन्हा दादांवर मंथन। संघाला अजितदादा का नकोसे। नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत पुन्हा मुद्दा आला तो अजित पवारांचाच। विधानसभेच्या निवडणुकीआधी संघाकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी झाले होते। या बैठकीतही अजित पवारांना महायुतीत घेण्यावरून मंथन झाल्याचं समजतंय। महायुतीत अजित पवारांची गरज का आहे हे फडणवीस यांनी संघाला पटवून दिल्याची माहिती आहे। 2019 साली भाजप मोठा पक्ष असतानाही एकट्या भाजपच्या मतांच्या टक्केवारीवर भाजप स्वबळावर सत्तेवर येऊ शकेल अशी स्थिती नव्हती। आधी शिंदेंना सोबत घेण्यात आलं तरी दोघांची मतांची टक्केवारी लोकसभा निवडणुकीत आणि पुढे विधानसभा निवडणुकीत आधीसारखं यश मिळवून देईल अशी नव्हती। त्यामुळे अजित पवारांनाही सोबत घेतलं। भाजपच्या अनेक कोर वोटरला तसंच संघ परिवारातील अनेकांना अजित पवार यांना सोबत घेणं रुचलं नसलं तरी राजकीय परिस्थितीचा वास्तव पाहून त्यांना सोबत घेण्यात आलं। लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की अजित पवार यांना सोबत घेतल्याचा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपला फार फायदा झालेला नाहीये। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र भाजपमधील सर्व प्रमुख नेत्यांनी बसून परिस्थितीचं आकलन केलं। मात्र त्यातही विधानसभा निवडणुकीत अजितदादांना सोबत घेऊनच महायुती म्हणून पुढे जावं असं ठरलं। भाजपने निवडणुकीची लांबलचक यंत्रणा उभी केली होती। मात्र या यंत्रणेत महत्त्वाच्या ठिकाणी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश नसल्यामुळे भाजपला फारसा फायदा झालेला नाही। लोकसभा निवडणुकीच्या अनुभवातून हे लक्षात आलंय की सध्याच्या काळात उमेदवार निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे। लोकसभा निवडणुकीत अजित पवार आणि भाजप यांच्यात 50%पेक्षा कमी मतांचं ट्रान्सफर झाल्याचा दावा बैठकीत करण्यात आल्याचं समजतंय। महायुतीत अजित पवारांना घेऊन नुकसानच झालंय अशी चर्चा संघाच्या अंतर्गत बैठकीत झाली आहे। अजित पवारांना महायुतीत घेतल्यानं संघ परिवार नाराज आहे। संघाचं मुखपत्र, ऑर्गनायझर तसंच संघाशी संबंधित विवेक साप्ताहिकातूनही अजित पवारांवरून खडेबोल सुनावण्यात आले होते। संघाच्या बैठकीमध्ये भूमिका मांडताना देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की लोकसभेचा जर अभ्यास केला तर दादांना सोबत घेऊन फार फायदा झालेला दिसत नाही। मात्र 2022 पासून अंतर्गत आपण स्वतः ऐकलं का ते काय होतंय? बऱ्याचदा आम्ही काही बोललो नाही तरी आमच्या तोंडी ते घातलं जातं। विधानसभेतही अजित पवारांसोबत निवडणूक लढल्यास भाजपला पराभवाची भीती वाटतेय का असा प्रश्न संघाच्या टीकेवरून निर्माण होतोय। मात्र अजित पवारांना महायुतीत घेण्यामागे एक विशेष रणनीती आहे। या रणनीतीचा फायदा विधानसभेत दिसून येईल असा दावा फडणवीसांनी केल्याची माहिती मिळते। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।